पावसाळ्यात मिळणारी ही एक खास रानभाजी भारंगीची भाजी. चवीला भन्नाट आणि औषधी गुणधर्मांनी भरलेली ही भाजी शरीरासाठी खूप फायदेशीर अशी मानली जाते. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यात मिळणारी रानभाजी भारंगीची भाजी. आता प्रत्येक वेगवेगळ्या भागात या भाजीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. ही भाजी फक्त पावसाळ्यात मिळते आणि खूप औषधी असते, आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही एकदा तरी ही भाजी नक्कीच खाल्ली पाहिजे. तर इथे बघा, स्वच्छ आपल्याला ही पानं आधी धुवून घ्यायची आहेत. कोवळी कोवळी पानं खुडून आणलेली आहेत. आता स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यायची. चिरल्यानंतर धुवायची नाही. तर या पद्धतीने 2 ते 3 वेळा स्वच्छ ही भाजी मी धुवून घेतली. आता बघा, बारीक चिरून घ्यायची, जेवढी शक्य तेवढी बारीक चिरून घ्यायची, कारण आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे सगळी भाजी चिरून घेतलेली आहे. पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी छान उकळलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी घालून घ्यायची. कोवळी असल्यामुळे अगदी एका उकळामध्येच छान शिजली जाते, खूप जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे मी कढईमध्ये शिजवून घेतली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुकरची एखादी शिट्टी करून घेतली तरी काही हरकत नाही, पण कढईमध्ये सुद्धा अजिबात शिजायला वेळ लागला नाही. अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये मस्त मऊसूद अशी ही भाजी शिजली गेली होती. तर बघा, या पद्धतीने सगळी भाजी आपली कढईमध्ये घालून झालेली आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं, झाकण ठेवून एक 8 ते 10 मिनिटं मीडियम हाय फ्लेमवर ही भाजी शिजवून घेतली आणि तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद अशी शिजली गेली आहे. कोवळी होती त्यामुळे लगेच शिजली जाते. आता उकडीच्या चाळणीमध्ये मी याला छान निथळण्यासाठी बाजूला ठेवलेली आहे. आता या भाजीसाठी कांदा थोडा जास्त लागतो. आपण जोपर्यंत आपली भाजी थंड होतीये तोपर्यंत इथे कांदे कापून घेऊया. साधारण 3 मीडियम आकाराचे कांदे मी या पद्धतीने बारीक चिरून घेतलेत. तोपर्यंत आपली भाजीसुद्धा बघा थंड झालेली आहे. आता आपल्याला या भाजीला छान पिळून घ्यायचे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातामध्ये घेऊन या पद्धतीने एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आपल्याला पिळून काढायचं आहे. ही भाजी थोडीशी कडवट असते. जर तुम्ही या पद्धतीने छान त्याला पिळून घेतलं तर अजिबात कडवटपणा राहत नाही आणि एक नंबर तयार होते. तर आता तुम्ही बघाल की जेव्हा आपण शिजायला ही भाजी ठेवली होती तेव्हा क्वांटिटी किती होती, अगदी थोडीशी होते पिळल्यानंतर. आता फोडणी करायची आहे. त्यासाठी 2 ते 3 पळी, जी छोटी तेलाची आपली पळी असते त्याने तेल घालून घेतलं आणि 3 मीडियम आकाराचे कांदे जे आपण कापून घेतले होते ते घालून घेतले. आता या कांद्याला पुरेल एवढंच मीठ घालायचं आहे, कारण आपण भाजी शिजताना सुद्धा मीठ घातलेलं आहे. त्यामुळे मीठ इथे घालताना बेतानी घालायचं, नाहीतर खारट होईल. तर बघा, कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. आपल्या कांद्याची जेवढी क्वांटिटी होती त्यापेक्षा निम्म्यापेक्षा थोडासा कमी होईपर्यंत आपल्याला याला छान भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे बेसिक मसाले असतात ते घालायचे आहेत. या भाजीमध्ये खूप जास्त मसाले जात नाहीत. अगदी बेसिक मसाल्यांवर ही छान भाजी अशी तयार होते. तर इथे बघा, पावच चमचा मी हळद घातली आहे आणि 2 चमचे मी इथे छोट्या चमचा असतो त्या चमच्याने कांदा लसूण मसाला घातलेला आहे. ही जी पिळून घेतलेली भाजी आहे ती घालून घ्यायची आणि आपल्याला ही भाजी या कांद्याच्या फोडणीबरोबर छान एक 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायची आहे. त्यानंतर झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटाची मी एक वाफ घेतली आणि तुम्ही बघू शकता इथे आपली मस्त अशी चवदार औषधी मस्त पावसाळा रानभाजी खाण्यासाठी तयार आहे. भारंगीची भाजी तयार झालेली आहे की नाही? एकदम सोपी रेसिपी आहे. बरं, चवीला म्हणाल तर जबरदस्त लागते. त्यामुळे या पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही एकदा औषधी गुणधर्मांनी भरलेली भारंगीची भाजी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर इथे बघा, आपली ही भाजी तयार झालेली आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर भन्नाट लागते. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. चला तर मग तुम्हाला ही पावसाळ्यात मिळणारी औषधी गुणधर्मांनी भरलेली भारंगीची भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. भेटूया अशा एका भन्नाट, छान आणि मस्त चमचमीत अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.